रुको. मला एकदा हो म्हणून सांगा. हो. माझं इंग्रजी तसं बरं आहे. अर्थात बरं म्हणजे काय आहे, वडिलांचीच कृपा आहे माझी. पण आमच्या घरात टाइम्स ऑफ इंडिया येत असे आणि वडील तो पेपर वाचायचे अगदी तासभर. आणि त्या काळात मला ती सारखा आग्रह करायची की अरे तू टाइम्स ऑफ इंडिया वाच, त्यातला अग्रलेख वाच. खरं तर तुम्हाला सांगतो की मी वाचायचा प्रयत्न केला ते नसताना हळूच. पण तो सगळा काही माझ्यातनं वाचून होईना, कारण ते इतके कठीण शब्द होते आणि त्याची भाषा इतकी जड होती की मी टाळाटाळ करायला लागलो. एक दिवस मला वडिलांनी जवळ बोलवलं आणि सांगितलं की रोज तू एक अग्रलेख घे, तो छान वाच, अडलेले शब्द एका वहीत उठून काढ आणि ते बाय हार्ट कर, मग तुला नक्की जमेल. इतक्या हळूवारपणे त्यांनी मला सांगितलं की मी त्यानंतर खरोखरच तसा आग्रह घेतला. मला पहिल्यांदा बरेच शब्द आढळायला लागले. मग जसजसं मी वाचत गेलो तसं शब्दांची संख्या कमी होत गेली आणि माझं इंग्रजी आपोआप कळत नकळत सुधारलं. पुढे मी न्यायाधीश झालो. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये इंग्रजी भाषेचा वापर चालू केला. पण टाइम्स ऑफ इंडियाची भाषा जरा पुस्तकी होती, बुकीश होती. सर्वसामान्य व्यवहारातली भाषा आणि टाइम्स ऑफ इंडियातली भाषा ही जरा वेगळी होती. त्यामुळे पक्षकारांना म्हणा किंवा जवळच्या वकिलांना म्हणा, ते जरा थोडं ऑडिबल होत नव्हतं, त्यांना ती फारशी समजेना. मग मी इकॉनॉमिक टाईम्सला आला. कुठला आला पेपर? इकॉनॉमी, कुठला तरी टाईम्सला. आणि मग इंडियन एक्सप्रेसला आला मला. आणि मग मी वाचायला सुरुवात केली. त्याची भाषा सर्वसामान्य कळणारी नव्हती. मग मी हळूहळू ती भाषा अंगीकारली. न्यायालयीन प्रक्रियेची जी परिभाषा आहे ती पण अंगीकृत केली आणि नंतर मी फ्लुएंटली म्हणजे अगदी प्रवाहीपणे इंग्रजी बोलू लागलो, लिहू लागलो. पक्षकारांना, वकिलांना सगळ्यांना ती ऑडिबल झाली. आणि पुढे पुढे ही वाचनाचा आणि याचा सवय, इंग्रजी पुस्तकं पुढे वाचली मी. नंतर हे सगळे रशियन लेखक वाचले, दोस्तोव्स्की, अमुक तमुक. इंग्रजी अनेक पुस्तकं वाचली आणि त्यानंतर मी हळू डेव्हलप होत गेलो. अलीकडच्या काळात तर मी अनेक रायन हॉलिडे असतील किंवा ह्याचे सनसू असेल किंवा किंवा कोण रॉबिन शर्मा असेल किंवा आणखीन कोणी, या सगळ्यांची मराठी भाषांतर आहे. मार्कस ऑरेलियस आहे, सिनेका आहे, याची काही मराठी भाषांतर करण्याचा मला योग आला आणि